या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिरसे येथील ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दूध उत्पादक सभासदांना भेटवस्तू वाटप व नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगरे होते. नाविद मुश्रीफ म्हणाले की गोकुळने नेमून दिलेल्या दरपत्रकानुसार 15 झिरो फॅट दुधाला प्रति लिटर 85 रुपये दर देणाऱ्या ज्योतिर्लिंग दूध संस्थेचा आदर्श जिल्ह्यातील इतर संस्थांनी घ्यावा. गोकुळचे 20 लाखांवरून 25 लाख लिटर संकलनाचे ध्येय असून भविष्यात दुभत्या जनावरांसाठी AI तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. दूध उत्पादकांनी गायीसोबत म्हैस दुधाचे उत्पादन वाढवावे असे आवाहन त्यांनी केले. अरुण डोंगरे यांनी पारदर्शक कारभार व सभासदांचा विश्वास हेच संस्थेच्या यशाचे गमक असल्याचं सांगितलं. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नूतन जिल्हा परिषद सदस्य अमृता डोंगरे, पंचायत समिती सदस्य संग्राम कलिकते आणि सदस्य पूनम युवराज पाटील यांचा त्यांच्या निवडीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे निवृत्त सचिव दिनकर दादू पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. गाय विभागात प्रथम क्रमांक मारुती पाटील, द्वितीय राजेंद्र मोरबाळे व तृतीय विठ्ठल पाटील यांनी पटकावला. म्हैस विभागात प्रथम तानाजी पाटील, द्वितीय सदाशिव पाटील तर तृतीय नामदेव चौगुले यांचा समावेश होता. सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ भक्तिमय वातावरणात करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री सत्यनारायण महापूजा दिनकर चौगुले व गोजाबाई चौगुले या दाम्पत्याच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सभापती वसंत पाटील, उपसभापती मंगल कांबळे, ज्योतिर्लिंग विकास संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांच्यासह संचालक मंडळ, पदाधिकारी, ग्रामस्थ व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधुकर किरुळकर यांनी सूत्रसंचालन केले तर हंबीराव पाटील यांनी आभार मानले. टीव्ही नेक्स्ट साठी राजवाड्याहून सागर धुंद्रे.